की दिवे लागल्यानंतर त्यावेळेला तर तेलाचे किंवा वातीचे दिवे होते, आजही आहेत ते गावामध्ये. पण झोपण्यापूर्वी ते दिवे मालून टाका. का टाका? कारण पीक कापणी झालेली असायची, गवताच्या गंजा असायच्या, उंदराने वात पळवली आणि तिकडे घेऊन गेला तर आग लागेल. आज मी सरकारला तेच सांगायला आलोय. अतिवृष्टी नक्की झालेली आहे, सगळं भिजून गेले, अजूनही शेतात पाणी आहे, चिखल आहे, जमिनी वाहून नुसत्या गेल्या नाहीत, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. पण शेतकऱ्यांच्या भावनेचा आता आदर केला नाही, कर्जमुक्ती केली नाही, तर अतिवृष्टी जरी झाली तरीही गवताची गंजी जी आहे ती नुसती गवताची गंजी नाही, सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या भावनांची ती आता एक मोठ बांधली गेलेली आहे. त्याच्यावरती एक ठिणगी जर का पडली तर शक्तीपीठ नाही, तुमच्या सत्तेचं पीठ केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही. सत्तेचं पीठ करून टाकू. आणि माझ्याबद्दल आता बाबा तुम्ही पण बोललात, सगळे म्हणाले की मी कर्जमुक्ती केली, कर्जमुक्ती केली. मी काय वेगळं नाही केलं, काही काय वेगळं काय केलं मी? शेवटी मुख्यमंत्र्यांचं काम काय असतं? माझं ते कर्तव्य होतं. आणि कोणता अनुभव माझ्या पाठीशी होता? म्हणजे आता तुम्ही बोलत ना स्वातंत्र्य सैनिकाचे तुम्ही चिरंजीव आहात, तसं एका माजी मंत्र्यांच्या चिरंजीवांचा एक कार्यक्रम होता, मी प्रमुख पाहुणा होतो. आणि बोलताना ते म्हणजे आता हे स्वातंत्र्य सैनिकाचे चिरंजीव, ते मंत्र्यांचे चिरंजीव, त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांनी, मी मुद्दामून नाव नाही घेत, की सत्तेतली सगळी मंत्रीपदं भोगली, फक्त मुख्यमंत्रीपद राहिलं. मी म्हंटल मी फक्त मुख्यमंत्रीपदच भोगलं, बाकी सगळी मंत्रीपदं राहिली. हे का सांगतोय? कारण कोणताही अनुभव नव्हता, काही नव्हता. सरकारी यंत्रणा तीच होती जी आज आहे, शेतकरी सुद्धा तेच आहेत जे तेव्हाही होते. पण मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त तुम्हाला केलं होतं. आता माझं म्हणणं काय? आता ती परदेशी समिती नेमली. काय नेमली? कशाचा अभ्यास करणार? परदेशी माझ्या स्वदेशीचा अभ्यास कसा करणार? काय बघणार येऊन? कसला अभ्यास करणार? बरं, या समितीची घोषणा कधी झाली तुम्हाला कल्पना आहे? 18 जुलै. मग जुलै पासून नोव्हेंबर पर्यंत इतके महिने हे परदेशी झोपले की काय? कसला अभ्यास करतायत? कसली तिथी काढतायत? काय कसला मुहूर्ताचा अभ्यास करतायत? की आता बरं शुक्ल काय असतं ना, ते शुक्ल काष्ट नाही काय, संवत्सरे असं काय काढताय पंचांग घेऊन? राहू केतू तर आहेतच, राहू केतूंची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे म्हणून तर एका राहूचं प्रकरण बाहेर आलं. त्याच्या आधी गेल्या विधानसभेमध्ये दुसऱ्या राणीवाल्या केतूचं प्रकरण बाहेर आली होती, त्याच्या मंत्रिपदाची, मंत्र्यांची. हा पहिला शक्तीपीठ जो महामार्ग आहे, म्हणजे किती सरकार निष्ठुर आहे. आता तुम्ही जे बोलत ना, रजाकारांच्या पेक्षा जास्त निष्ठुर हे सरकार आहे. ते तर परदेशी म्हणजे रजाकार हा वेगळा भाग होता, इंग्रज हा एक वेगळा भाग होता. पण आपलंच सरकार आपल्याच लोकांना जमिनी हिरावून घेते आणि जाब विचारा गेल्यानंतर लाठी मारते. हे सरकार हे रजाकारांपेक्षा भयानक आहे. आणि रजाकारांशी कसं मराठवाडा लढायचं कसं, हे मी मराठवाड्याला शिकवण्याची गरज नाही. मराठवाड्याच्या रक्तातच एक शौर्य आहे, ते आम्ही तुमच्याकडे शिकलं पाहिजे. त्यावेळेच्या सगळ्या ज्या काही घटना आहेत, अगदी महिलांनी सुद्धा, त्या दगडाबाई वगैरे, ही सगळी नावं माहित आहेत मला. हे कसे लढले होते? मग तो जो रजाकारांच्या विरुद्ध लढलेला मराठवाडा, तो आता कुठे गेला? महामार्गाचं जे प्रकरण आहे, मला मागाचा कार्यक्रम झाला, ती गाडीत बसताना एकाने दरवाजापाशी आला, मी दरवाजा उघडला, साहेब मी ऍडव्होकेट आहे. म्हटलं मग? तुम्ही साहेब हे कर्जमुक्ती नाही बोलत, हे काय म्हणतात 7/12 कोरा करणार. आलं लक्षात? म्हणजे 7/12 कोरा केल्यानंतर त्याच्यावर नाव कोणाचं लिहिणार? म्हणजे ते रजाकार आणि हे सरकार हे त्याच्यावरती सुद्धा आघाडीचं नाव देतील. कारण शेतकरी मेला तर मरू दे, उलट 7/12 कोरा पाहिजेच आहे. आम्ही करतो 7/12 कोरा, कारण विनासाहेब तुझी जमीन मला गिळता येईल. बरं, त्या शक्तीपीठ महामार्गाची आता गरज आहे का? मला प्रामाणिकपणे सांगा. समांतर महामार्ग आहे, पण त्याच्या विरुद्ध बोललं तर हे काय म्हणतात? हे विकासाच्या विरुद्ध बोलतायत.
अरे विकास तुमचा हा कॉन्ट्रॅक्टरचा विकास झाला चुलीमध्ये. माझ्या शेतकऱ्याची चूल पेटत नाही. जो देशाची चूल जगाची चूल पेटवतो त्याची चूल आज थंड पडले आणि तुम्हाला विकासात किंवा कॉन्ट्रॅक्टरची पडलेली. हे तुमच्याकडनं जवळपास फुकटात जमिनी काढणार. नाही नाही सांगतो ना, जवळपास फुकटाच्या किमतीने जमिनी काढणार. त्याच्यावरती शक्तीपीठ महामार्ग आतापासून बघा, आजूबाजू जिथून मार्ग काढलाय त्याच्या आजूबाजूच्या जमिनी कोणाच्या घशात गेलेल्या आहेत. ही सगळी यांची पिलावण आहे, सगळी यांची पिलावण. म्हणजे उद्योग धंदे सगळे आतापासूनच यांचं तिकडे नोंदणी आणि स्वप्नांची इमरेत बांधून तयार झाले आणि महामार्ग झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरचे टोल नाके घेणार, बाजूचे पेट्रोल पंप घेणार, मॉल घेणार, दुकानं घेणार, सगळे घेणार आणि शेतकरी शेतीच्या केळीचं सुद्धा तुम्ही जो प्रश्न मांडला, अजूनही मला सांगा, केळ्याला नेमकं काय समजायचं? भाजी समजू की फळ समजू? पण फळाचा दर्जा दिलाय. मग फळाचा दर्जा दिला नाही तर फ्रूट सॅलेड मध्ये केळी कसं घालतात? टोमॅटोला फळाचा दर्जा आहे ना, मग टोमॅटो काय नाही घालत त्या मंत्र्याच्या. आता काय करा, हे सगळे पालकमंत्री वगैरे त्यांना टोमॅटोचं फ्रूट सॅलेड घेऊन जा, फ्रूट सॅलेड आणते खा. तर हे हात घालून नाही करायचं. आत्महत्या, दादा तुमचा मुलगा आला असेल तर आता बोलवा त्याला, त्याच्याशी मी पण बोलतो. पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे नुसतं आपण हे दिवस जातील नाही, हे दिवस आम्ही घालवणार. ही ताकद पाहिजे, ही जिद्द पाहिजे. आज मी तुमच्या समोर उभा आहे. सगळं माझं जे काय पक्षविषयी आणि दगाबाजी करून चोरलंय तरी देखील मी उभा आहे. नागेश तुम्ही म्हणाला तुमची तब्येत ठीक आहे माझी, कारण तुम्ही माझं टॉनिक आहात, तुम्ही टॉनिक आहात. आणि तुम्हीच जर का गळपटून गेलात तर मी लढू कोणासाठी? मी लढणार आहे, तुमच्यासाठी लढणार आहे. पण जेव्हा लढायला उभा राहील तेव्हा तुम्ही सोबत उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून मी ही बातमी आता मला मोठी कीव येते या मुख्यमंत्र्यांच्या बुद्धीची. मी मुख्यमंत्री होतो पण तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी मुख्यमंत्री होतो 10 रुपयात आणि कोरोना काळामध्ये 5 रुपये आणि 10 रुपयात शिवभोजन देऊन दाखवलं होतं. बरोबर ना? आपत्ती तेव्हाही आली, पण त्या आपत्तीच्या वेळेला देखील अर्थचक्र मंदावलं असताना देखील जे करता येणं शक्य होतं ती मदत मी करून दाखवली होती. आता तेव्हा मी आहे ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये तर 3-4 महिने म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर 3-4 महिने रोज सकाळी मंत्रालयात जायचो, ते रात्री किती वाजले तरी सगळ्यांशी भेटून झाल्यानंतर मी घरी जायचो. ठीक आहे, सोडून द्या, माझं कौतुक करायला मी आलो. पण घरी बसून मी कारभार चालवला ना. म्हणजे मी घरी बसून केलं ते तुम्ही दारोदारी फिरून का नाही करत? मी घरी बसून केलं तर घरी बसून करतोय. आणि आता बाहेर पडलो या निमित्ताने का होईना, उद्धव ठाकरे बाहेर पडलेत. अरे बाहेर पडलेत, तुला जे काय समजायचं ते समजा. बरं, मी आता हे माझं काम आहे का तुम्हाला पॅकेज मिळाले की नाही हे विचारण्याचं काम माझं आहे? पण मी करतोय कारण माझं कर्तव्य आहे. हे काम मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. असं पारावरती येऊन मुख्यमंत्री बसले पाहिजेत, असं पारावरती येऊन पालकमंत्री बसला पाहिजे, पारावरती येऊन तुमचा बेटकुळ्या काढणारा आमदार बसला पाहिजे. आता कुठे गेली बेटकुळी त्याची? नुसतं काय होतं ते गोष्ट लहानपणी सांगितली त्याची, तुम्ही आजोबा सांगू शकाल सगळ्यांना. ते बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला, माहितीये ना एक गोष्ट, त्याचं गाणं पण आहे. ते बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला आणि मग त्यांनी पहिल्यांदाच पाहिला तो. मग घरी जाऊन त्याने आईला सांगितलं की आता आई आता एक तिकडे मोठा प्राणी पाहिला, तो खूप मोठा होता. किती मोठा? तर त्या बेडकीने अंग फुगून दाखवलं, एवढा मोठा नाही, ह्याच्यावर मोठा, एवढा मोठा नाही, ह्याच्यावर मोठा. असं करत करत ती फुगत गेली आणि शेवटी फटकन फुटली. तसं यांच्या बेटकुळ्या फुटणार आहेत. कारण आता आव्हान एवढं मोठं आहे आणि सरकार एवढं निर्लज्ज आहे, दगाबाज आहे. किती बेटकुळ्या फुगवणार? मला त्याच्याबद्दल काय बोलायला मी आलो नाही, एकदम बेटकुळीचे ते सोडून द्या. पण हे पॅकेज जे काही जाहीर केले हे मी मुद्दामून बातमी घेऊन आलेलो आहे.
पॅकेज जाहीर केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीची असेल. 7 ऑक्टोबर. आता हे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. आनंद आहे. एवढा मोठा दयावान मुख्यमंत्री, बरोबर आहे, पण त्या पॅकेज मध्ये काय आहे हे बातमीतलं वाचतोय, माझं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार अत्यंत आकर्षकपणे आर्थिक मदतीची घोषणा केली. एकूण 31,628 कोटी रुपये यापूर्वी मदत दिलेल्या 2200 कोटी रुपयांच्या निधीचाही समावेश आहे. नव्या निकषानुसार प्रति हेक्टरी कोरडवाहू शेतीला 18,500, बागायती शेतीला 27,000 आणि बहुवार्षिक शेतीला 32,500 रुपये मिळणार आहेत. मिळाले हा नंतरचा मुद्दा. पण म्हणजेच काय तर गुंठ्याला कोरडवाहू शेतीला 185 रुपये. केवढी मोठी मदत आहे, इतिहासातली सगळ्यात मोठी मदत. एका गुंठ्याला 185 रुपयाला आणखी काय पाहिजे? तुमच्या घरावरती सोन्याची कौलं चढतील. नाही ते बोललो ना. त्याच्यानंतर बागायती शेतीला गुंठ्याला 270 रुपये, सोन्यावरती आणखी हिरेमाणकं चढतील. आणि बहुवार्षिक शेतीला 325 रुपये मिळणार आहे. आता शेतमजूर जो असतो तो पण गरीब बिचारा, त्याला दिवसाची काय मजुरी मिळते? याच्यातलेले 500 रुपये. शेतमजुराला सुद्धा कमी असेल, पण दिवसाला 500 रुपये मजुरी मिळते. आणि तुमच्या कोरडवाहू शेतीला किती मिळत आहे? गुंठ्याला कोरडवाहूला 185, बागायतीला 270, बहुवार्षिकला 325. काय सरकारच्या भाड्यावर टाकायचे? काय करायचं काय? आणि पहिलं म्हणजे काय की 2 आमच्या ज्या मागण्या आहेत की ती म्हणजे शेतकऱ्याला आता कर्जमुक्ती पाहिजेच. ह्याचं कारण असं की एक तर खरीप गेलं तुमचं, बाबा तुम्ही सांगितलं सगळं सत्यानं सगळ्या शेतात पिकाचं झालेलं आहे. सोयाबीनचे शेतकरी किती तिकडे? सर्वजण तुमच्या घरात आता ढीग पडलेत ना रे. सोयाबीनचे ढीग पडलेत. आता दादा जो म्हणाला की आता नेहमी काय होतं की तुम्ही घायकुती नाही का करायचं काय, कारण तुम्हाला घर चालवायचं असतं. मग तुम्ही पडेल त्या किमतीला ते विकून टाकता आणि त्याच्यानंतर यांची केंद्र सुरू होतात, हमी भाव जाहीर होतो आणि त्याच्यानंतर पैसा कोणाच्या खिशात जातो? व्यापाऱ्याच्या. म्हणजे सरकार व्यापाऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार नाहीये. मत शेतकरी देतो आणि मलाही कोण खातो? आणखीन काय? किती पिढ्या आहेत तुम्ही भोगणार? किती भोगणार? आता सरकार गेल्यानंतर काय सांगू? ठीक आहे, जाऊ दे, 1 मिनिट थांबा. आता हे त्याच्यानंतर पीक विम्याचे जे पैसे मिळायला पाहिजे, पीक विम्याचे पैसे मिळतात. मी नाही म्हणत नाही. 2 रुपये, 3 रुपये, 6 रुपये, 5 रुपये कसला भाव चाललाय? सरकारची किंमत, मंत्र्याची किंमत लावले 5 रुपये, 4 रुपये. इकडे जमिनी तुमच्या वाहून जात आहे तरी मुख्यमंत्री इकडे फिरकायला तयार नाही. आणि तिकडे काल जे प्रकरण अंबारसनी काढलं आणि सगळे टीव्हीवरती चालले, कुठलं प्रकरण? कसलं प्रकरण आहे? कसलं प्रकरण आहे? जमिनीचं, जमीन घोटाळा. मुख्यमंत्री इकडे शेतकऱ्याची जमीन वाहून गेले, जमीन बघायला येत नाही, त्याला मदत द्यायला येत नाही, पण तिकडे अजित पवारनी जी जमीन खाल्ले ती त्याच्यावरती पांघरून घालायला तिकडे बसलेले आहेत. हे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या मदतीला येणारं सरकार नाहीये. म्हणजे काल आता काय झालंय, रोज एवढं तुमच्याशी भेटतोय बोलतोय. एक शेतकरी काल का परवा सांगत होता की हे सरकार त्यांनी जाहीर केलं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. आम्हाला वाटलं मदत करायला, पण हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी मदत करायला नाही तर खंजीर खूप चालवलंय. किती सांगायचं, किती बोलायचं? तुम्ही माझ्याकडे अपेक्षेने बघतात. मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय करू? मी लढणार, पण जोपर्यंत तुमची ताकद म्हटलं माझ्या तब्येतीसाठी टॉनिक तुम्ही आहात. जर तुमच्यासाठी लढत असू आणि तुम्ही जर काही एकवटून माझ्यासोबत राहणार नसाल तर मग लढ कोणासाठी, जिंकू कसे?
मला मला प्रत्येक ठिकाणी आसूड दिला जातोय, मला प्रत्येक ठिकाणी नांगर दिला जातोय. अरे नांगर फिरवण्याची हिंमत तुमच्या हातामध्ये. फिरवायला द्या सरकारवरनं नांगर. आसूड आसूड आसूडाचे कोरडे ओढण्याची ताकद तुमच्यामध्ये. बाबा तुम्ही 90 वर्षाची तुमची पूर्ण आयुष्य आहे. किती उन्हाळे पावसाळे पाहिजे, किती फटकार, किती कोरडे गुराढोरांवरती ओढले. अरे एक कोरडा या सरकारवरती ओढा, बघा कसे सरळत की नाही. नाही थांबा, सांगतो त्याच्यावरती पण मी येतो. मतचोरी तर मोठ्या प्रमाणावरती चाललेली आहे. मतचोरी मोठ्या प्रमाणावरती चालली. आता या निवडणुका लागल्यात, तुमच्याकडे कोणी यायला तयार नाहीये. कारण तिकडे आता शड्डू ठोकतायत. युती त्यांच्या महायुतीमध्ये जागा वाटप कोण करणार, नगराध्यक्ष कोण करणार, हा कोण करणार. मग निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्री सांगत होते की म्हणजे भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ करू, कोरा कोरा कोरा. आता विचारल्यावरती काय सांगतायत, योग्य वेळी आम्ही करू. काय म्हटले? पण मतदानाची वेळ तुम्हाला योग्य वेळ तुमच्यावरती दिली होती. तुम्ही सांगू शकत होता मत मागायला आलात, आम्ही योग्य वेळी तुम्हाला मतदान करू. नाही ना, तुम्हाला तारीख लावून दिली आणि त्या तारखेला सांगितलं की मतदान करा. त्याच्यात सुद्धा घोटाळा, त्याच्यात सुद्धा चोरी. त्या राहुल गांधीने एक त्या मुलीचा फोटो टाकला, ब्राझिलियन मुली, तिलाच माहित नाही. तिने ती मॉडेल होती, तिचा फोटो त्या सोशल मीडियावरती वगैरे येतात. तिचा फोटो वापरून 22 ठिकाणी तिचं मतदानाचं कार्ड तयार केलं गेलं. मग आता एवढं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. हे म्हणजे काल तर मला असं वाटलं की दुबार मतदार, जसं शेतकरी दुबार पेरणी करतो, एकदा पाऊस नाही आला दुबार करतो, तिबार करतो, तसं आता याची दुबार मतदान, तिबार मतदान, 22 बार. आणि म्हणून म्हणतात अख्खी बार. आता गई सरकार. काल मला असं वाटलं बीजेपीचा अर्थ काय नाही, त्याने पण दुबार नोंदणी केली की काय. आपल्याकडे भारतीय जनता पार्टी आणि तिकडे ब्राझिलियन जनता पार्टी. काय असे सगळे हे चोर लोक आहेत. हे चोर लोक लुटायला बसलेत. का आपलं सरकार पाडलं? कारण मी थेट शेतकऱ्याला मदत करत होतो. का आपलं सरकार पाडलं? कारण ते पैसे यांना खाता येत नव्हते. का सरकार पाडलं? कारण याने शक्तीपीठ महामार्ग वगैरे चाळी मी करू देत नव्हतो. मी पीक विमा कंपन्यांना सुद्धा वटणीवर आणत होतो. आता पीक विमा कंपन्यांनी ते तुमच्या मदतीचे ट्रिगरच काढून टाकले. बसा बोंबलं, ट्रिगरच नाही, काय करणार. पण आता तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. मी तर येत राहणार. मी दिवाळीच्या आधी सांगितलं होतं की पॅकेज जाहीर केले. आम्हाला पॅकेज पेक्षा कर्जमुक्ती आणि 50,000 रुपये हेक्टरी पाहिजेत. शेतकरी काही फुकटचं मागत नाहीये. जर त्याच्या कष्टाचे योग्य त्याला जर का दाम दिलं, जर त्याचा जो काही सोयाबीन काढतोय, आणखीन काय करतोय, शेतमालाला योग्य हमीभाव दिला, तर कशाला तुमच्यासमोर हात पसरले शेतकरी. माझा शेतकरी हा स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे, तो भिकारी नाहीये. आणि म्हणून मी आता ठरवले, तुम्हाला हे सगळं करणार असाल तर, आणि तर नाही तर रात गई मात गई. काल मी बघितलं शेतकरी रडतायत, पण तो काय काम करायचं थांबू शकत नाही. पेरणी करतोय, डोळ्यात पाणी आहे, पण करतोय पेरणी. करू काय, कारण हंगाम गेलाय. आत्ताचा गेला तर उद्याचं काय करणार. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतोय. एक तर जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, कर्जमुक्ती होत नाही, जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी तुम्हाला मिळत नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक गावाने ठरवलं पाहिजे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महायुतीसाठी आम्ही वोट बंदी करत आहोत. आम्ही देणारच नाही तुम्हाला मत. कारण दिलं तरी तुम्ही चोरताय, दिलं तरी चोरताय. आणि दुसरी गोष्ट, नागेश तर आहेतच. जिल्ह्यात जेवढे आपले हक्काचे आमदार आहेत, खासदार आहेत, ते तर करणार. पण बाकी जी काही सोंग ढोंग जी काही निवडून आलेले आहेत मतचोरी करून, त्यांना सुद्धा सांगतोय, त्यांना सुद्धा तुम्ही घेराव घातला पाहिजे. नागेशला सांगितलंय, आपल्या आमदारांना सांगतोय की अनेक ठिकाणी पंचनामेच झालेले नाही, अनेक ठिकाणी तहसीलदार आलेले नाहीये. जाऊन बसा त्याच्या ऑफिसमध्ये, ठाण मांडून बसा, ठाण मांडून बसा. तिकडे हाणामारी करायची नाही. त्याच्यासाठी घरनं शिजवून अन्न घेऊन जा, डबा घेऊन जा. फक्त काय करा, तुम्हाला जे काही धान्य मिळतंय, कसलं धान्य मिळतंय आता, सडका तांदूळ, किडका गहू,
हायब्रिड, त्याच्यात जे काय असेल ते शिजवून त्याच्या घरी त्याला घेऊन जा. त्याला सांग बाबा तुझी सगळी, तुला कुठे बाथरूमला द्यायचे जाऊन ये, तुला भूक लागली आम्ही तुला खायला देतो, पण हे करत नाहीस तोपर्यंत तुला आम्ही जाऊ देत नाही. तोपर्यंत तोपर्यंत त्याला आपण जाऊ देत नाही. आणि दुसरी गोष्ट काय करायची की काही जणांना मदत मिळाली, पण ती मदत कशी, जसं मी म्हटलं पीक विम्याचे 2 रुपये 6 रुपये 5 रुपये, तसं एकरी सुद्धा कोणाला 500 रुपये 1100 रुपये 1500 रुपये अशी मिळाले. म्हणजे यांची मदत ही ही ठिबक सिंचनाची मदत आहे. थेंब थेंब गळते मदत, ही थेंब थेंब गळते. तर तुम्ही आता प्रत्येक सर्कल प्रमाणे चेक केलं पाहिजे. किती जणांची तू पंचनामे केलेस, किती जणांना तू आपत्तीमध्ये किती मदत मिळाली पाहिजे काढलेस, त्याची रोज यादी मला दरवाजावरती लागली पाहिजे. आणि मदत मिळाल्याच्या त्या शेतकऱ्याची सही मला तिकडे पाहिजे. हे नाही होऊ शकत. हे काम खरं पालकमंत्र्याचं आहे. हे काम प्रत्येक आमदार खासदाराचं तर आहेच, पण मुख्यमंत्र्यांनी, अरे जे मी घरी बसून केलं ना ते मुख्यमंत्र्यांनी सांगतो तुम्ही फिरा ना, जरा जा ना, फिरा, मंत्र्यांना लावा ना कामाला. प्रत्येक वेळेला काय 15 ऑगस्टला का सलामी मारायला पालकमंत्री पाहिजे, 26 जानेवारीला सलामी घ्यायला पालकमंत्री पाहिजे. यांचे चोचले पुरवायचे किती. पालकमंत्र्यासाठी नुसती रस्सी केच लागते, चढाओढ लागते, पण पालकमंत्र्याचं काही काम नाहीये, जबाबदारी नाहीये. घाला ना त्यांना सुद्धा मी म्हणतोय घेराव घाला, विचारा त्यांना तू का येत नाहीयेस, का पारावरती बसत नाहीयेस. नाही पण ठीक आहे, ओसाडगावात तरी फिर ना. आता मी सुद्धा जिकडे फिरतोय त्या सगळीकडे काय माझे आमदार खासदार निवडून आलेत. लातूर मध्ये गेलो, बीड मध्ये गेलो, सगळीकडे जातोय मी काय केवळ सत्तेसाठी फिरत नाहीये, मी सत्यासाठी फिरतोय, मी शेतकऱ्यासाठी फिरतोय. तर 2 गोष्टी तुम्ही करणार असाल. बाकी विधिमंडळात काय करायचं रस्त्यावरती, कारण नुसते मोर्चे काढले, एक दिवस आम्ही चक्का जाम करू, एक दिवस चक्का जाम होईल, दुसऱ्या दिवशी त्या चक्क्याचं श्रीखंड, काय होणार मग पुढे. नाही, ज्या प्रश्नाचं ज्याला धसास लावून घेणं म्हणणार तो जे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय करणार नाही. आता सुद्धा गेल्या 8-10 दिवसापूर्वी आंदोलन झालंच नव्हतं. कोर्टाने चाप लावला त्यांना, पुढे काय करणार. म्हणून आपण आंदोलन नाहीये, आमचा पाठपुरावा आहे. आणि न्याय मागणं आणि न्याय मिळवून घेणं हे कोणी कोणत्याही कायदे त्याला बंद करू शकत नाही. हे स्वातंत्र्य आहे. नाहीतर तुम्ही सांगा उगाच सरदार पटेलांचं नाव नाही तर मग भाजपने घेऊ नये. सरदार पटेलांनी तेव्हा निजामाला वटणीवर आणलेलं, आता तुमचं सरकार हेच सगळे सांगतायत की रजाकारांपेक्षा वाईट वागतंय, रजाकारापेक्षा वाईट वागतंय. आणि त्यांना वटणीवर आणायचं असेल तर मी तुम्हाला खरंच हात जोडून विनंती करतोय की सर्व शेतकऱ्यांनी जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. शेतकरी म्हणून एक व्हा. घ्या नांगर तुमचा आहे तो सरकारवरनं फिरवा. आसूड तुमच्यामध्ये आहे, महात्मा फुलेंनी ते लिहिले ना, शेतकऱ्याचा आसूड, आणि ओढा तर सरकारबद्दल करा वोट बंदी त्याला. आणि हे तुम्ही जाहीर करा. जोपर्यंत अमुक अमुक होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही, हे होत नाही तोपर्यंत मत नाही. बघा तुमच्या समोर गुडघ्यावरती आल्याशिवाय राहत नाही. बाकी आंदोलन पुढे काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलंय. तहसीलदाराकडे जाऊन बसा, रोजच्या रोज किती जणांना किती मदत मिळाली त्याची सही तिकडे झाली पाहिजे आणि दारावरती लिस्ट पाहिजे. आणि हे सुद्धा बघायला मी आणखीन एक 15-20 दिवसांनी किंवा पुढच्या महिन्यात परत येईन आणि तेव्हा आपण तहसील कार्यालयावरती ती लिस्ट बघायला मिळेल. बाकी मी सभा घेणार नाही, काही नाही, फक्त लिस्ट दाखव. आहे तयारी आहे तुमची? करणार आहात? बाकी काय करायचं ते आम्ही करू, पण ह्या 2 गोष्टी तुम्ही करा. आणि त्या केल्यात की नाही ते बघायला मी परत म्हटलं नाही म्हटलं तरी मी जसं 15-20 दिवस नाही तर पुढच्या महिन्यात येईल. पण तोपर्यंत मला तुमच्याकडनं आढावा पाहिजे की या ऑफिसमध्ये आम्ही गेलो, एवढ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली, एवढ्या जणांना विमा मिळाला, बाकी विमा कंपन्यांच्यावरती पण मोर्चे काढायचे, काय करायचे ते सगळं आम्ही करू. आता एकवटलेले आहात, ही एकजूट तुटू देऊ नका. एवढंच सगळ्यांना मी सगळ्यांना विनंती करतो. शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा जो विषय आहे तो सुद्धा आपण तुमच्या मनाविरुद्ध काही होऊ देणार नाही. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बावधन पोलीस जे आहेत